श्रीरामपूर शहराच्या सौंदर्यात व नागरी सुविधांमध्ये मोठी भर टाकणाऱ्या नमो उद्यान कामाचा काल दिमाखात शुभारंभ करण्यात आला। या शुभारंभाप्रसंगी सोशल मीडियावर फिरणाऱ्या पोस्ट संदर्भात विरोधकांवर अप्रत्यक्ष निशाणा साधत बाकी जे बोलणारे आहेत ते बोलत राहतील, आपण आपल्या कामावर लक्ष देऊया। शहराचा विकास हा कोणत्याही एका पक्षाचा किंवा व्यक्तीचा विषय नसून तो सर्वांचा आहे। श्रीरामपूरच्या प्रगतीसाठी पक्षीय राजकारण बाजूला ठेवून सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे। विकासासाठी आम्ही कटिबद्ध आहोत आणि शहराच्या हितासाठी कोणाकडेही जावे लागले, कोणाचेही सहकार्य घ्यावे लागले तरी आम्ही मागे हटणार नाही। काही लोक केवळ विरोधासाठी विरोध करतात, त्यांना त्यांचे काम करू द्या, आम्ही आमचे काम करत राहू, असे म्हणत त्यांनी सोशल मीडियावरून राजकारण करणाऱ्यांना टोला लगावला। चला तर काय म्हणाले आमदार हेमंत ओगले पाहूया। त्यामुळे काही लोकांना समजा पोटात समजा काही गोळा उठला असेल की चांगलं काम होतंय, मग ते परवापासून बघतोय आपण बरेचसे काही गोष्टी चालू आहेत, त्यांनी त्यांचं काम करावं। आम्ही आमचं प्रामाणिकपणे साहेब आपण काम करणार आहोत। आता आपण पक्ष वगैरे काय सोडून आपण सर्वजण शहराच्या विकासासाठी आपण सर्वजण एकत्र येत आहोत, हे त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे। शेवटी विकास होणं महत्वाचं आहे, पक्ष वगैरे या नंतरच्या गोष्टी। आणि शेवटी विकासासाठी आम्ही ठरवलं की ज्यांच्याकडे जावं लागेल त्यांच्याकडे गेलं पाहिजे, त्यांच्या पाया पडलं पाहिजे, कारण शेवटी निधी आणण्यासाठी शासनाची गरज आहे। मग त्यासाठी माननीय पालकमंत्री असतील, माननीय मुख्यमंत्री असतील, माननीय उपमुख्यमंत्री असतील, हे सर्व ज्येष्ठ लोक आहेत आणि यांच्याकडे जाऊन हक्काने जे काही मागायचं ते आम्ही आजपर्यंत मागत आलोय आणि भविष्यामध्येही आम्ही हे मागत राहणार आहोत। आणि शेवटी लोकांनी 4 लाख लोकांनी निवडून दिलेले आपण लोकप्रतिनिधी आहोत। नगराध्यक्ष हे 80,000 लोकांनी निवडून दिलेले नगराध्यक्ष, त्यामुळे या लोकांच्या मागण्यांसाठी आपण तिथे जातो आणि ते आपण हक्क आहेत आपला आणि त्या हक्काने शासन पण आपल्याला देत असतं। कारण मी पाहिलं मागच्या डीपीडीसी मध्ये सर्व आमदारांना इक्वल निधी दिलेला आहे, सगळ्यांना कुणालाही त्याच्यामध्ये पालकमंत्री महोदयांनी मागे पुढे पाहिलेलं नाही, सगळ्या आमदारांना सारखा निधी दिला। त्यामुळं ठीक आहे, काही गोष्टीमध्ये मागे पुढे होत असतात, परंतु काही उत्साही कार्यकर्ते एवढे असतात ना की फक्त सोशल मीडियावरती ते काम करतात, प्रत्यक्षात कुठेही काम करत नाही। तेवढ्या पुरते साहेब आले की मागे पुढे करायचं, त्यानंतर मग मागे काहीतरी लिहित बसायचं, असं करण्यापेक्षा आज इथं उपस्थित राहिलं पाहिजे होतं, विचारलं पाहिजे होतं की कशा पद्धतीत काम होणार आहे, कसं काम होणार आहे, याच्यामध्ये आमच्या अशा सूचना आहेत, तुम्ही घ्या। तर मला निश्चित खात्री होती की नगराध्यक्षांनी त्यांच्या सूचनांना नाही म्हणलं, परंतु ते सोडून हे नाव टाकलं का, ते नाव टाकलं का, हा फोटो टाकला का, त्या फोटो टाकला का, याच्यात न जाता, कारण दादा इथून पुढे मुरकुडे साहेब आहेत, कांबळे साहेब आहेत, आपण सगळेजण एकत्रित आहोत। आपण चांगलं श्रीरामपूरचा एक चांगला विकास ज्या पद्धतीने मागचे लोकप्रतिनिधी जयंतराव ससणे साहेब असतील, कांबळे साहेब असतील, यांनी मुरकुडे साहेब असतील, यांनी श्रीरामपूरचा विकास करताना कुठलाही राजकीय मतभेद ठेवले नाहीत, अशाच पद्धतीचे आपण कार्यक्रम या ठिकाणी पुढील भविष्यामध्ये आपण करणार आहोत। बाकी जे बोलणारे बोलत राहतील, आपण आपलं काम करत राहावं, ते काही म्हणाय ना जुने बोलणाऱ्याने बोलत राहावं, आपण आपलं काम करत राहावं। त्यामुळे त्यांना त्यांच्या बोलण्याला शुभेच्छा आणि तुम्हाला करण दादा, तुम्हाला तुमच्या सर्व टीमला कामाच्या शुभेच्छा। एवढंच बोलतो, थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।